स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज मी तुमच्यासाठी असा उपाय घेऊन आले आहे जो तुमच्या धन समस्येबाबत, आता तुम्ही मला सांगा की धन कोणाला नको आहे? तुमच्यापासून माझ्यापर्यंत धनाची अपेक्षा प्रत्येक जण करतो। किमान आपण 2 वेळेस खाऊन पिऊन सुखी असावं, आपली मुलं चांगल्या शाळेत जावीत आणि आपल्याकडे काही अडीअडचण आली तर 4 पैसे शिल्लक असावेत, असं प्रत्येक कुटुंबाला वाटतं की आपल्याकडे ही एक छोटी का होईना गाडी असावी, 2 व्हीलर तरी असावी। आपले पती सायकलवर कामाला जातात, त्यांना गाडी असावी, आपल्या मुलांना गाडीवर घेऊन जावं, म्हणजे अशी एक थोडीशी चांगली लाईफ जगायला प्रत्येकाला आवडते। असं कुणीही जगात म्हणणार नाही की मला हे नको आहे। त्यामुळे आपल्याला त्यासाठी आपले ग्रह तारे हे सरळ करण्याची खूप गरज असते। जसं आपण देवाची सेवा करून देवाला प्रसन्न करून घेतो, तसं ग्रहांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय सांगितलेले आहेत आणि या उपायांना जर तुम्ही श्रद्धापूर्वक आणि भक्तिपूर्वक केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये इफेक्ट झाल्याशिवाय राहणारच नाही। कारण मी स्वतः अनुभवलेले आणि आमच्याकडे पंचांग बघायला येणारे अनेक लोक आहेत, त्यांना म्हणजे आमच्याकडे सगळं जवळजवळ गाव येतं जिथं मी राहते, त्यांना आम्ही सांगून त्यांनाही इफेक्ट आलेले असे अनेक ज्योतिषीय उपाय मी तुमच्याबरोबर मधून शेअर करत असते। मला ते माझ्यापर्यंत सीमित ठेवायला आवडत नाहीत, कारण ज्याचा फायदा मला झाला आहे त्याचा तुम्हाला प्रत्येकाला फायदा व्हावा ही माझी मनापासूनची इच्छा आणि मनापासूनची तळमळ असते। कारण आपण कुणाचं चांगलं केल्यानं आपलंही त्याबरोबर चांगलं होतं, या अगदी सढळ मताची मी आहे। तुम्ही सुद्धा एखादा व्हिडिओ ऐकलात, तुम्हाला त्याचा थोडा जरी फायदा झाला तर तो व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पाठवत जा, त्यांनाही सेवा सांगत जा, त्यांनाही उपाय सांगत जा, जेणेकरून तुम्हाला त्या आयुष्यात स्वतःचाही काहीतरी फायदा होईल। धंदा तुम्ही एखादा म्हणजे व्यवसाय चालू केला आहे, तो चालत नाहीये, समोरच्या दुकानात गिरायकांची रीग लागली आहे, पण तुमच्या दुकानात माल चांगला आहे, सर्व्हिस चांगली आहे, तुम्ही दिवस रात्र तिथं थांबताय, मेहनत घेताय, भांडवल गुंतवलंय, तरी तुमच्याकडे गिरायक नाहीये, तुमच्या मागून नोकरीला लागलेले लोक मोठं प्रमोशन घेऊन पुढे जात आहेत, तुम्ही मात्र ॲज इट इज आहे त्या स्थितीवर आहात। असे एक नाही अनेक प्रसंग माणसाच्या आयुष्यामध्ये येतात आणि माणूस मागे पडत जातो। बघा, तुम्ही अगदी शिक्षण न झालेली एखादी व्यक्ती हॉटेल सारखा व्यवसाय चालू करते आणि त्यांचे 4-4, 5-5 हॉटेल असतात आणि ती लोक करोडपती अब्जावधी होतात आणि एखादी सुशिक्षित व्यक्ती 50,000वर सीमित राहते। असं नाही की शिक्षण महत्वाचं नाही, शिक्षण तर अत्यंत जास्त महत्वाचं आहे। शिक्षण माणसाला समजूतदार बनवते, मॅच्युअर्ड बनवते, मात्र पैसा माणसाला घडोघडीला पदोपदीला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कामासाठी, ब्रश करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लागतो तो पैसा। राहण्यासाठी छत, हे माझं थोडंसं वर्णन थोडं लांबलं, पण मला सांगण्याची गरज वाटते की भाग्योदय होण्यासाठी आपल्याला आपले ग्रह तारे देवाच्या सेवेबरोबर करावेच लागतात। तुमचा छोटा व्यवसाय जर तुम्हाला वाढवायचा आहे, जर तुम्हाला उंच शिखर गाठायचं आहे, तर तुम्हाला हातपाय हलवावे लागतात, कष्ट करावे लागतात आणि त्याच्या जोडीला काही उपाय करावे लागतात। माझ्या सुद्धा घरात मी सतत महिन्यातून मी तुम्हाला जे सांगत असते ना, ते उपाय मी स्वतःही करत असते। काही उपायांचा मला फायदा होतो, काही उपायांचा मला फायदा होत नाही, पण मी कधीच मनावर घेत नाही। मला कुठलीही सेवा आवडली, कुठलाही उपाय आवडला की मी तो लगेच करत असते। तर मी तुम्हाला आज जो उपाय सांगणार आहे तो गुरुवारी करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल ताई कालच गुरुवार झाला, पक्ष पंधरवड्यात तो उपाय करायचाच नव्हता, तुम्हाला पुढच्या गुरुवारपासून तो उपाय करायचा आहे आणि तो उपाय तुम्ही आत्तापासूनच त्याची तयारी म्हणजे मानसिक तयारी करा। तुमचे पिरियडचे दिवस वगैरे बघा, म्हणजे तुम्हाला हे करता येईल। हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा, तुमच्या सगळ्या नातलगांना पाठवा, ज्यांचा विश्वास आहे ते करतील। तर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला बुधवारी रात्री एक गोष्ट करायची आहे, कोणती ते सांगते। एका स्वच्छ स्टीलच्या वाटीमध्ये मुठभर चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ तुम्हाला घ्यायची आहे। ती डाळ स्वच्छ असावी, निवडलेली असावी, त्यात तुटकी फुटकी घाणेरडी डाळ नसावी, अशी मुठभर डाळ तुम्हाला वाटीमध्ये घ्यायची आहे आणि त्यात 3 चिमूट हळद घालायची आहे। जी आपण देवघरात वापरतो ती हळद घ्या किंवा स्वयंपाकात वापरतो ती हळद घेतली तरीही चालेल। याच्या आधी एक अट तुम्हाला सांगते की बुधवारी हा उपाय जेव्हा तुम्हाला रात्री मी सांगणार आहे त्या दिवशी तुम्ही चुकूनही नॉनव्हेज, अंड यातलं काहीही घरात कुणीही खायचं नाही। ताई मी नाही खाल्लं, नवऱ्यानं खाल्लं, असं ताई चालत नाही। कारण
आपल्याला शुद्धता हवी आहे, शुद्धतेमध्ये हे उपाय केले तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तुम्हीच मला पुन्हा म्हणाल की ताई आम्ही केलं पण काहीच फरक नाही पडला, त्यासाठी शुद्धता महत्त्वाची आहे। मनाची शुद्धता, तनाची शुद्धता अत्यंत जास्त तुम्हाला आवश्यक आहे। मग बुधवारी नॉनव्हेज खायचं नाही, बुधवारी संध्याकाळी तोंड हातपाय धुवायचं, एक मुठभर डाळ तुम्हाला वाटीमध्ये घ्यायची, त्याच्यावर 3 चिमूट हळद घालायची आणि ती पाण्याने भरायची, म्हणजे डाळ जशी भिजवतो तशी ती डाळ भिजवायची आहे आणि तुमच्या डोक्यापाशी बेडपाशी तुम्ही एखाद्या स्टूलवर ती डाळ ठेवायची आहे, म्हणजे तुमच्या डोक्याच्या पायापाशी नाही, डोक्यापाशी एखादा स्टूल घ्या, बेडवर असा कप्पा असेल कप्प्यावर ठेवा, कुठेही ठेवा पण तुमच्या डोक्यापाशी ती डाळ ठेवायची आहे। हा उपाय कुणी करायचा? समजा तुम्ही कमवताय, घरातली स्त्री आहात, तुम्ही कमवताय, तुम्ही करा, तुमच्या घरातले पती कमवतायत तर पतीनं हा उपाय करायचा आहे। जे करतात म्हणजे पतीच्या डोक्यापाशी तुम्ही ठेवून हा उपाय केला तरीही चालेल। तर हा उपाय अशा प्रकारे तुम्हाला ती डाळ कुठे ठेवायची आहे? तुमच्या डोक्यापाशी ठेवायची आहे। त्यानंतर गुरुवारी सकाळी उठायचं, इथंच तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होणार आहे। सकाळी उठायचं, अंघोळ स्वच्छ करायची, तुमच्याकडे पिवळे वस्त्र असतील तर पिवळे वस्त्र घालायची, तोपर्यंत ती डाळ तिथंच ठेवायची, देवाची पूजा करायची आणि त्यानंतर कपाळी तुम्हाला हळद लावायची आहे, त्यानंतर तुम्हाला अंघोळ वगैरे करायची आहे। ह्या डाळीतलं पाणी एखाद्या झाडाला घालायचं आहे आणि तुम्हाला ही डाळ पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे, थोडीशी तिथली जागा स्वच्छ करायची आहे, खाली पडलेलं पिंपळाचं झाड पान एखादं घ्यायचं आहे, ते पान स्वच्छ धुवायचं आहे, खाली नसेल पडलं तर झाडाची माफी मागून झाडाचं एक पान तुम्ही तोडू शकता, ते पाणी घरातनं न्या, ते पान स्वच्छ धुवा आणि त्या पानावर ती डाळ तुम्हाला ठेवायची आहे आणि तिथंच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। प्रार्थना करायची आहे की हे देवा, मी आज माझी सगळी संकट इथं सोडून जात आहे आणि माझ्या आयुष्यात भाग्योदय होऊ दे, माझ्या आयुष्यात प्रगती होऊ दे, भरभराट होऊ दे। म्हणजे तुम्ही सगळं मागा, काही हरकत नाहीये, देवाजवळ आपण सगळं काही मागू शकतो, देवाची सेवा आपण करतो, त्याच हक्कानं तुमची जर इच्छा आहे मला लखपती व्हायचं आहे, करोडपती व्हायचं आहे, मला पैसा हवा आहे, माझी नोकरी बदलायला हवी, माझा व्यवसाय चालायला हवा आहे, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या तुम्ही तिथं मागायच्या आहेत, तिथंच ती संकट ठेवून येऊन तुम्हाला घरी यायचं आहे। हा उपाय किती दिवस करायचा? तर हा उपाय तुम्हाला 3 महिने प्रत्येक गुरुवारी करायचा आहे। अडचण आली, पिरियड सुतक काही आलं, सोयर आलं, तेवढा गुरुवार करू नका, पण एकूण तुम्हाला 12 गुरुवार हा उपाय करायचा आहे। फक्त 3 गुरुवार मध्ये तुम्हाला याचा एकदम इफेक्ट जाणवायला सुरुवात करेल, तरीही 12 गुरुवार उपाय करायचा आहे। त्या 12 गुरुवार मध्ये अतिशय चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात घडतील। त्यानंतर तुमचं जर खूप चांगलं झालं तरीही हा उपाय करायचा सोडू नका। पैसा कुणाला नकोय मला सांगा, सतत या उपायाची सवय ठेवा। 3 महिन्यानंतर जर तुमची प्रगती होती असं तुम्हाला जाणवलं तर लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला परफेक्ट सूट झालेला आहे। मग हा उपाय कायमस्वरूपी करायला सुरुवात करा। त्यानंतर एखादा गुरुवार राहिला, अडचण आली, देवाला गेलो काही हरकत नाही, गावाला गेलो काही हरकत नाही, मात्र हा उपाय तुम्हाला अतिशय श्रद्धेने करायचा आहे। गुरुशी संबंधित सर्व समस्या तुमच्या या उपायानंतर सुटणार आहेत आणि तुमचं आयुष्य भरभराटीनं भरून जाणार आहे। कुठलाही उपाय केला तुम्हाला फायदा झाला, गोरगरिबांना विसरू नका, मुक्या प्राण्यांना विसरू नका, अनाथ आश्रम, ट्रस्टी, अक्कलकोट, मठ, मंदिरं इथं थोडंफार दान द्या, गरीबाच्या लग्नात मदत करा, गरीबाचं घर बांधताना मदत करा। आपल्याला 4 पैसे फायदा झाला की त्यातले लगेच 2 रुपये कसे दान करता येतील याकडे तुमचा कल ठेवा, बघा तुम्हाला किती आयुष्यात चांगला फायदा होतो ते। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आपले अजून 2 चॅनल आहेत, स्वामींची गाथा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल। स्वामींची गाथा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल या दोन्ही चॅनलवर जा, त्याला भेट द्या आणि त्या चॅनललाही भरभरून प्रेम द्या। श्री स्वामी समर्थ।